स्टेशनला आलो आणि ट्रेनच गेली निघून. मग काय दुसऱ्या ट्रेननं जाऊया म्हटलं, तिकीट वगैरे काढलं. आणि नमस्कार, मी गणेश शिंदे, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज संडेचा दिवस असल्यामुळे गर्दी खूपच कमी होती आणि गर्दी कमी असल्यामुळे लोक लिमिटेड होते आणि रिक्षा पण लिमिटेड होते. मग नंतर म्हटलं चला तिकीट काढू. मग तिकीट काढायला गेलो तर तिकीटच्या मस्ती समजा खाली आहेत, कोणच नाही तिथं संडेच्या दिवसामुळे. काउंटरला बघतो तर काउंटरचं एकच काउंटर चालू आहे, तिथं पण एक दोन व्यक्ती काढते तिकीट. मग मी तिकीट काढलं आणि नंतर म्हटलं चला आता प्लॅटफॉर्मवरून जाऊया आतमध्ये. तर तेवढ्या ट्रेन गेली निघून. मग ट्रेन गेली निघून की म्हटलं दुसऱ्या ट्रेननं जाऊया. मग गेलो तर पूर्ण ब्रिज वगैरे पूर्ण खाली, पब्लिकच नव्हतं. संडेच्या दिवस असल्यामुळे प्रत्येकाला सुट्ट्या होत्या आणि काही संडेच्या दिवशीसुद्धा जॉबला जातात, तर थोडीफार पब्लिक होतं स्टेशनवरती. तर मग ते पण ट्रेनची वाट बघत होते. आणि ट्रेन संडेचा दिवस असल्यामुळे पूर्ण लिमिटेड ट्रेन, म्हणजे वेळेवरची ट्रेनच नाही आहे. तेवढ्या ट्रेनची ट्रेन आली त्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरची. मग ते पण ट्रेन पूर्ण खाली, कारण संडेच्या दिवसामुळे ट्रेन पूर्ण असे कोणच मस्त समजा सुट्टे असतात ना. तर त्यामुळे मग नंतर आमचे पण तेवढे ट्रेन आली. मग आमची जरा ट्रेन गच्च भरलेली, कारण ट्रेन खूप टायमानंतर ट्रेन आली, म्हणजे खूपच वेळनंतर आली, कारण लिमिटेड ट्रेन असल्यामुळे पब्लिक वेट करत करत जास्त वाटतात पब्लिक. मग नंतर आमची ट्रेन आल्यानंतर मग ट्रेनमध्ये बसलो आणि चाललो. मग नंतर पाठीमागून एक ट्रेन आली, ती फास्ट. ते पण त्यानंतर मग पुढे आल्यानंतर चर्चगेटचं इंडिकेटरवरती अनाऊन्समेंट दावली की दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म आहे म्हणून. बघतोय तर कुठे प्लॅटफॉर्मच नाही आहे. मला वाटलं त्या साईडला असेल. म्हटलं चला ठीक आहे, त्या साईडला जाऊन बघूया. मग तिकडं आलो, बघतो तर इकडे पण नाही आहे. एकदम घाबरलं. म्हणजे हे काय झालं विषय असा. बघतो तर ट्रेन लाईन क्रॉस करत होती दुसरी ट्रेन कडून. त्यामुळे वानखेडे स्टेडियम इथून स्पष्ट दिसत होतं. आपल्या ट्रेन त्यानंतर मग आमचं सिग्नल लागलं, ते सिग्नल सुटला. मग आम्ही आलो चर्चगेटला. तर चर्चगेटवरून नंतर मग तिथे थोडं थांबलो. तर माझा मित्र आला, मग तोपर्यंत वेट करतो. तर चर्चगेटला पण कोणच नव्हतं, म्हणजे पूर्ण खाली स्टेशन. आणि इथून शेवटचा स्टॉप हाच आहे, शेवटचं स्टेशन हेच आहे. तर इथं थांबलो नंतर. आणि मग सिग्नल लागला होता, सिग्नलवरून मग नंतर गेलो पुढे. तर नंतर मग म्हटलं की चला भूक लागली, आता काहीतरी खाऊन घेऊया. मग गेलो खायला. तर माझा मित्र कॅमेरा बघून लागला ॲक्टिंग करायला. बघा, द्या म्हणायला लागला, मुद्दाम करायला लागला तसं. मग नंतर तो पण समोसावाला पण लागला बघा याच्याकडे. मग त्यानं गडबडीन बाबा दिल, घे बाबा म्हणाला, लय टेन्शन घेऊ नको. चटणी वगैरे टाकली त्यानं. आणि मग नंतर बिल द्यायला लागलं म्हणून माझा मित्र ॲक्टिंग बघा कसा करतोय. ठीक आहे. आणि ही तू कुठला आहे म्हणायचं. तर नमस्कार. तर आज आलो होतो, तर इकडं जरा आम्हाला काहीतरी भूक लागली. मग म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया. तर हे बघा भुलक्कड माणूस, किती पण खावायला कमीच पडतं. हे बघा खातोय कसं, आणि एकदम म्हणजे कसं. हां, याला म्हटलं की बाहेरचं काय खात जाऊन, तर हा म्हणतोय की नाही मला असंच खावं वाटतं आणि खातोय. मग त्यानंतर पुढे आल्यानंतर आम्हाला दिसली फरारी गाडी. तर इथं सगळेजण फोटो वगैरे काढायला, व्हिडिओ काढायला थांबले होते. या गाडीचा लय क्रेज आहे भाऊ, एक नंबर. म्हणजे कसं खूपच मस्त गाडी आहे. आणि गाडीचा बंपर पुढवर 4च बोट आहे फक्त. म्हणजे आपल्या गावाकडे वगैरे जर स्पीड ब्रेकरवरती गाडी जागेवर खाली थटणार. ही गाडी फक्त शहराकडे चालते, गावाकडे नाही चालत गाडी ही. आणि दिसायला तर अगदी लहान वाटत होती की काय आहे, म्हणजे एकदम छोटी वाटत होती. आम्ही पण काढले फोटो जरा व्हायचे. आणि म्हटलं की आता चला जाऊया. मग गाडी तर एकदम क्रेज होता मस्त, पण चला जाऊया म्हटलं. मग ठीक आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये एवढंच. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.